आपला झेंडा ते पण भगवा आणि ते पण माझ्या हातात तर फडकणारच ना. तर राम राम मंडळी, वेलकम टू बॅक न्यू व्लॉग. तर तुमचा भाऊ जसा उठला तसाच गेला डायरेक्टली महादेवच्या मंदिरात आणि पद्धतशीरपणे केलं दर्शन. आणि दर्शन केल्याच्यानंतर तुमचा भाऊ इनडायरेक्टली नाही ते पण डायरेक्टली आला शॉपवर. आणि शॉपवर आल्याच्यानंतर घेतलं पाणी पिलं ना पाणी मग. आणि मग केलं कस्टमर पण. आणि जसा कस्टमर झाला काहीच तसं तुमच्या भावानं काय केलं तुम्हाला माहिती आहे का? हे बघा हे काय केलं, मी काहीच नाही केलं, हे दोघंच काहीतरी करू लागले. आणि मला मग भेटला झेंडा. तर मी म्हणला काय सांगू की झेंडा पाहिल्यावर आणि ते पण भगवा पाहिल्यावर तुमच्या भावाला खूपच फडफड फडफड करावं वाटते. त्याच्यानंतर झेंडा फडकवला. आणि झेंडा फडकवल्याच्या नंतर तुमचा भाऊ डायरेक्टली गेला कुठं शॉपवरती, आपल्या नाही ते पण लोकांच्या, कारण की सामान घ्यायचं होतं. सामान घेतलं मग त्याला घरी. त्याच्यानंतर आलं डायरेक्टली शॉपवरी. आणि शॉपवरी आल्याच्यानंतर तुमचा भाऊ पिक्चर बघत बसला होता की तेवढ्यात निघाला बाहेर यामुळे निघाला कारण की तुमच्या भावाला जायचं होतं महादेवाच्या मंदिरात, ते पण आरतीसाठी. कारण की तुम्हाला तर माहिती आहे तुमचा भाऊ आरतीला जाते. आणि मग आरतीला जाता जाता हे तळं सुंदरसं तळं पाहिलं. आणि सुंदरचं तळं पाहून वाटलं पोहायला जावं, पण मित्रांनो पाहूनच नाही तुमच्या भावाला. मग तुमच्या भावानं आरती मिरती केली आणि डायरेक्टली आलो शॉपवरी. आणि मग घेतला ना मग टेबल आणि बसतो चिलमध्ये कोपऱ्यात पिक्चर पाहत बसतोच होतो. तेवढ्यातच तुमचा भाऊ डायरेक्ट कळपळ ओळख झाली काहीतरी. आणि मग ट्रायल रूममध्ये आला. आणि मग गेला डायरेक्टली, तुम्हाला माहिती आहे ट्रायल रूममधून डायरेक्ट बाहेर गेलो. बाहेर जाता जाता दिसली सुनसान गली. त्याच्यानंतर दिसले हे मित्र माझे. आणि एंड केलं व्लॉगला. फॉलो फॉर मोर.